इयत्ता 8वीसाठी घेतल्या जाणाऱ्या NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयावर आधारित शालेय क्षमता चाचणी या पेपरमध्ये वेगवेगळ्या घटकांच्यावर आधारित एकूण 35 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. या सिरीजमध्ये आपण टॉपिक वाईज गेल्या 10 वर्षामध्ये झालेले ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न पाहतोय, जेणेकरून एखाद्या घटकावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्याचा अंदाज येईल. तर तसे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. आजचा आपला घटक आहे अणूचे अंतरंग. तर या घटकावर आधारित गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्याच्यामधले प्रश्न आपण पाहू, त्यांचे ॲनालिसिस करू, त्यांची उत्तरं पाहू, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेचा या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा फायदा होईल. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न, कार्बन 2 समस्थानिके 12C व 14C आहेत, त्यांच्या केंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 2016-17 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. हे 4 पर्याय त्याच्यासाठी दिले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे C 6-12. ह्याच्यामध्ये 6 हा याचा अणुअंक आहे, 12 हा याचा अणुवस्तुमानांक आहे. तर तो वेगवेगळा आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे इथं प्रोटॉनची संख्या 6 आहे, न्यूट्रॉनची संख्या 6 आहे, त्यामुळे त्या दोन्हींची बेरीज म्हणजेच त्याचा अणुवस्तुमान 12 मिळतं आपल्याला. पण त्या समस्थानिकामध्ये न्यूट्रॉनची संख्या 2 जास्त आहे, जी 8 होते, त्यामुळं आपोआपच त्याचं अणुवस्तुमान 14 होतं, पण अणुअंक तितकाच राहतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या जी आहे ती संख्या वाढत नसते, तर न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये बदल होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, पाण्याच्या रेणूतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंची संयुजा अनुक्रमे टिंबटिंब आहे. 2016-17 मध्येच हा प्रश्न विचारला होता. पर्याय त्याचे दिलेत 1 आणि 2, 2 आणि 1, 1 आणि 1 की 2 आणि 2. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1, 1 आणि 2. म्हणजे हायड्रोजनची संख्या 1 आणि ऑक्सिजनची संख्या 2. मग याच्यामागे एक लॉजिकसुद्धा आहे. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे तो ऑक्सिजनच्या अणुशी देवाणघेवाण शेअरिंगमध्ये एक इलेक्ट्रॉन वापरतो. असे 2 हायड्रोजनचे ॲटम ऑक्सिजनच्या एका ॲटमबरोबर इलेक्ट्रॉन्स भागीदारीमध्ये वापरतात, जेणेकरून ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन्हींचीही बाह्यतम कक्षा पूर्ण होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, मिथेन म्हणजे CH4 या संयुगामध्ये कार्बनची संयुजा किती? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. कार्बनची संयुजा 4च असते, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2-4. म्हणजे त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे एकतर त्याला 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. दोन्ही केसमध्ये त्याची व्हॅलन्सी बदलत नाही, ती 4च राहते. म्हणजे त्याची संयुजा असते 4. पुढचा प्रश्न, L या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते? 2, 8, 18 की 6? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. कारण इलेक्ट्रॉन धारकता ठरवण्यासाठी एक सूत्र आपल्याला इथं लक्षात ठेवायचं, ते म्हणजे 2n चा वर्ग. इथं n म्हणजेच काय, तर ऑर्बिटची संख्या. म्हणजे पहिलं ऑर्बिट असेल तर nची किंमत 1 घ्यायची, दुसरं असेल तर 2 घ्यायची, तिसरं असेल तर 3 घ्यायची, या पद्धतीनं. इथं L हे कवच किती आहे तर KLMN. त्याच्यामध्ये L हे दुसरं कवच आहे, त्यामुळे nची संख्या इथं आपण घ्यायची 2. मग nची संख्या 2 जर घेतली तर 2 गुणिले n चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 चा वर्ग. मग 2 गुणिले 2 चा वर्ग 4, 4 दुने 8. त्यामुळे याची इलेक्ट्रॉन धारकता असणार 8. आता हेच इथं बदल करून Lच्या ठिकाणी m विचारलं समजा किंवा n विचारलं, तर m ही तिसरी कक्षा आहे, त्यामुळे nची किंमत आता 3 घ्यायची आणि ती या सूत्रात ठेवायची. म्हणजे 2 गुणिले 3 चा वर्ग. मग 2 गुणिले 3 चा वर्ग 9, 9 दुने 18. त्यामुळे m कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असा जर प्रश्न आला तर तिथं उत्तर आपलं 18 येईल. तिथं फक्त किमती बदलत जायचं. हे सूत्र आपण मुख्य लक्षात ठेवायचं आहे, 2n चा वर्ग. मग त्याच्यावरून KLMN कुठल्याही कवचाची आपण इलेक्ट्रॉन धारकता काढू शकतो. पुढचा प्रश्न, अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? पहिला पर्याय, प्रोटॉनचा वेग व संख्या वाढवावी. दुसरा, न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी. तिसरा, न्यूट्रॉनचा वेग वाढवा व संख्या कमी करा. आणि चौथा, वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करावी. कारण अणुविखंडन प्रक्रियेमध्ये न्यूट्रॉनमुळे शृंखला अभिक्रिया घडत असते. त्यामुळे न्यूट्रॉनचा वेग जास्त असेल किंवा त्यांची संख्या अनियंत्रित असेल तर स्फोट होऊ शकतो. म्हणून न्यूट्रॉनचा वेग आणि त्यांची संख्या कमी जर केली तर ती शृंखला अभिक्रिया नियंत्रित करता येते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, एका प्रोटॉनचे वस्तुमान किती आहे? 2019-20 या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1.66 गुणिले 10⁻⁻27 ग्रॅम इतकं वस्तुमान एका प्रोटॉनचं असतं.
पुढचा प्रश्न, अणूच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? प्रोटॉनच्या संख्येशी, इलेक्ट्रॉनच्या संख्येशी, न्यूट्रॉनच्या संख्येशी की अणुवस्तुमानाशी? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2, इलेक्ट्रॉनच्या संख्येशी संयुजेचा संबंध असतो. म्हणजे त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर आधारित एखाद्या विशिष्ट मूलद्रव्याच्या अणूची संयुजा ठरलेली असते. पुढचा प्रश्न, रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो? हेलियम म्हणजेच अल्फा कण, दुसरा पर्याय बीटा, तिसरा सिल्व्हर की चौथा गॅमा? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1, हेलियम म्हणजे अल्फा कणांचा मारा त्याच्यावर केला जातो. तर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या त्या सुप्रसिद्ध प्रयोगामध्ये धनप्रभारित अल्फा कण जे आहेत त्यांचा मारा त्याच्यावर केला होता. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून वापरला जात नाही? 4 पर्याय दिले, त्यातला पहिला बेरिलियम, ग्रॅफाइट, कॅडमियम की बोरॉन? 2022-23 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आता इथं कोणता नियंत्रक म्हणून वापरला जात नाही असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे एकच कुठला तरी असा पर्याय आहे जो वापरला जात नाही, उरलेले 3 पर्याय तिथं वापरले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट मात्र नियंत्रक म्हणून वापरलं जात नाही. बेरिलियम, कॅडमियम, बोरॉन हे तिथं नियंत्रक म्हणून वापरले जातात. पुढचा प्रश्न, अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठीचे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केले आहे? जॉन डाल्टन, जे थॉम्सन, चॅडविक की नील्स बोहर? मगाशीच आपण यासाठी एक सूत्र पाहिलं, 2n². आता प्रश्न असा आहे की हे कोणी तयार केलं? जॉन डाल्टन, जे थॉम्सन, चॅडविक की नील्स बोहर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नील्स बोहर यांनी 1913 मध्ये हे स्थायी कक्षा प्रारूप मांडले आणि त्यांनी 2n² हे सूत्र तयार केलं.